पहाटे 3 ते 5 या वेळेत तुम्हाला जाग येते का? कोणती अदृश्य शक्ती तुम्हाला जागवते? ही माहिती ऐकून तुमचा थरकाप उडेल. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, जागे व्हा, तुमचं नशीब बदलवण्याची वेळ आली आहे. तुम्ही श्रीमंत होणार आहात. नमस्कार मित्रांनो, जर तुम्हालाही रोज पहाटे 3 ते 5च्या दरम्यान झोपेतून जाग येते, तर हे कोरडे अपघात नाही, हे एक दिव्य इशारा आहे. ही वेळ साक्षात देव, पितर आणि दैवी शक्तींची असते आणि ते तुम्हाला काहीतरी सांगू पाहत आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण एक अशा गोष्टीवर बोलणार आहोत जी अनेकांच्या मनात आहे, पण त्याचे उत्तर कोणालाही माहीत नसते. रोज पहाटे 3 ते 5 वाजता आपोआप जाग येते, झोप उडते, जणू कोणीतरी आपल्या कानाशी काहीतरी सांगतंय. हा केवळ शरीराचा ताण नाही, ही केवळ एक जैविक घड्याळाची चूक नाही. ही वेळ असते ब्रह्ममुहूर्ताची, देवदूतांची वेळ. मग काय येते झोपेत व्यत्यय? कोण आहे जो आपल्याला जागं करतं? यामागचं गूढ काय आहे? या सगळ्याचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये उलगडणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी काहीतरी तुमच्यासाठीच खास आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय आणि ही वेळ विशेष का मानली जाते? पहाटे 3:40 ते 5:10 ही वेळ ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखली जाते. ही वेळ साक्षात ब्रह्माचा म्हणजे निर्माणकर्त्याचा श्वास असतो. ऋषी, मुनी, साधू आणि संतांनी हजारो वर्षापूर्वी हाच वेळ साधनेसाठी निवडलेला आहे. याच वेळेत आत्मा सर्वात जास्त सक्रिय असतो. झोपेतून जाग येणं म्हणजे आत्म्याचं आकाशाशी संवाद साधणं सुरू झालंय. देवदूतांचा संकेत. या वेळेत जाग येणं म्हणजे ईश्वरी कॉल. काहींना वाटतं माझी झोप का मोडते, पण खरं तर तुमच्या जीवनात दैवी हस्तक्षेप सुरू झालेला असतो. या वेळेत देवदूत तुमच्याशी बोलू पाहतात. झोपेतून उठवून ते एक स्पष्ट संकेत देतात. जागे व्हा, तुमचं जीवन बदलवण्याची वेळ झाली आहे. देवदूतांनी दिलेले हे संकेत अनेक वेळा स्वप्नांच्या रूपात असतात. पूर्वजांचा, पितरांचा आशीर्वाद, पितृसंबंधी काळजी घेण्याची वेळ. जर तुम्हाला या वेळेत सतत जाग येत असेल आणि मन अशांत असेल, तर ही पितरांची उपस्थिती दाखवतं. पितरं काही सांगू पाहत आहेत. त्यांच्या पिंडदान, तर्पण किंवा स्मरणाची अपेक्षा करत आहेत. अशा वेळी उठल्यावर ओम पितृदेवताभ्यो नमः असं म्हणून पाणी अर्पण करा. कर्मांचे परिणाम काय असतात? आत्मशुद्धीकरणाची प्रक्रिया. पहाटे 3 ते 5 ही वेळ असते जेव्हा आपल्या कर्मांचा आरसा आपल्या आत्म्याला दिसतो. यावेळी अनेकदा आपल्याला मागील जन्माचे किंवा पूर्वकर्माचे स्वप्न किंवा संकेत मिळतात. हा आत्मा तुमच्याशी बोलतोय. हे एक आध्यात्मिक रिसेट बटन आहे, ज्यात तुम्ही तुमचं आयुष्य नव्यानं सुरू करू शकता. आत्मा आणि शरीर यामधील संवादाची वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त. मन शांत असते, विचार उघडे असतात, शरीर अर्ध्या झोपेत असतं, पण आत्मा पूर्ण जागृत होतो. ही वेळ हायर सेल्फ म्हणजेच तुमच्या उच्च चेतनेशी संपर्कात असते. तुमचं अंतर्मन भविष्यातील दिशा तुम्हाला सांगत असतं. स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींचं अर्थ लावण्याची ही वेळ असते. या वेळेत जाग येताना तुम्ही स्वप्नात साप, माणूस, मृत व्यक्ती, देव, मंदिर, झाडं, नदी, रडणं पाहिलं असेल, तर त्याचा संबंध तुमच्या आगामी जीवनातील बदलांशी असतो. हे सूचक संकेत असतात. त्याचा अर्थ लावणं गरजेचं असतं. ही वेळ आहे मंत्र सिद्धीसाठी सर्वश्रेष्ठ. त्या क्षणी उठल्यावर करा हे काम. सकाळी 3:30 ते 5 ही वेळ कोणत्याही मंत्राची सिद्धी आणि प्रभाव दुपटीने वाढवते. विशेषतः श्रीसूक्तम, हनुमान चालिसा, गायत्री मंत्र आणि महालक्ष्मी स्तोत्र यांचं पठण केल्यास वास्तविक फळ मिळतं. नकारात्मक शक्ती दूर सारण्याची ही वेळ असते. या वेळेत तुमच्या भोवती जर अंधार, भय, अस्पष्ट भास होत असतील, तर याचा अर्थ तुमच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा अडकली आहे. उठताच कापूर, लवंग किंवा गंधक जाळा. मंत्र म्हणत
5 मिनिटं शांत बसा. पैशासंबंधी समस्या असतील तर या वेळेला नक्की करा हे उपाय. रोज पहाटे उठून 5 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः मंत्र म्हणा. देवघरात दिवा लावा. 1 रुपया दानाची शपथ घ्या. लवकरच पैशांची चक्र सुरू होतात. स्त्रियांना मिळतो सौभाग्याचा इशारा. जर उठल्या असतील तर स्त्रियांना या वेळेत जर जाग आली आणि डोळ्यात पाणी आलं असेल तर हा मातृशक्तीचा आशीर्वाद आहे. त्या दिवशी हळदी कुंकू देवाला ओवाळणं, पतीसाठी प्रार्थना नक्की करावी. सौभाग्य आणि घरात समृद्धी येते. काही वेळा उठल्यावर अंगावर शहारा येतो. हा संकेत म्हणजे नक्की काय असतो, काय सांगतो? तर हा तुमच्या ऊर्जेतील अचानक बदल असतो. कोणीतरी अदृश्य शक्ती तुमच्यावर नजर ठेवून आहे, तुमची काळजी करते. देव, पितृ, गुरु यांचा आशीर्वादही यामागे असतो. आत्मा अध्यात्माच्या वाटेवर नेण्यासाठी जाग करत असतो. ही वेळ म्हणजे आत्मज्ञान आणि सत्य शोधण्याची सुरुवात. जर वारंवार जाग येते तर समजा तुमचं अंतर्मन तुमचं जीवन बदलू पाहत आहे. उठल्यावर 5 मिनिटात केवळ ही 3 वाक्य म्हणा. सर्व अडथळे दूर होतील. मी देवाच्या संरक्षणात आहे. माझ्या जीवनात चमत्कार घडत आहेत. माझे पितर आणि देव माझ्यासोबत आहेत. यामुळे तुमच्या ऊर्जेचे क्षेत्र बदलते. लक्षात ठेवा, ही वेळ आहे. तुम्हाला वरून जागं केलं जातंय. जीवनात मोठे बदल घडायच्या आधी ब्रह्मांड तुम्हाला जागं करतं. ही वेळ म्हणजे तुम्ही नवीन अध्यायाच्या उंबरठ्यावर उभे आहात. शेवटी एक गुप्त उपाय. फक्त 7 दिवस करा आणि जीवन बदलू शकतं. रोज पहाटे 3:30ला उठून 5 मिनिटं ध्यान नक्की करा. एक लहानसा दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणा. दिवसा एक चांगले काम करा. कोणाला तरी अन्नदान, मदत, प्रार्थना. 7 दिवसांनी तुम्हाला अनुभव येईल की काहीतरी मोठं घडतंय. मित्रांनो, जर हा अनुभव तुम्हालाही येत असेल तर याला दुर्लक्ष करू नका. हा एक आध्यात्मिक संकेत आहे जो तुमचं जीवन पूर्णपणे बदलू शकतो. या माहितीचा उपयोग करा. व्हिडिओ शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी आयुष्य जागं होईल, बदलेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.